रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. मी नामदेव शंकर गोंधळी जवळजवळ 5 वर्ष जमीन फसवणूक प्रकरणाची लढाई लढत आहे. कारण मी आजारी असल्या कारणाने, माझ्या बहिणींची लग्न असल्या कारणाने मला पैशाची नेकड होती. म्हणून मी मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड सर्वे नंबर 123/2 एकूण क्षेत्र 38.70 हेक्टर पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 19.35 ही जमीन विक्री केली होती. पण आणि त्यावेळी मी आजारी होतो आणि कोरोनाचाही काळ चालू होता. म्हणून हे षडयंत्र आखणारे आरोपी याच्यात दिलं इथे प्रकाश अंकुश खैरे, सिद्धार्थ एक दुसरा अखत्यारी, हरिचंद्र नारायण सुर्वे, माझेच चुलते परशुराम सीताराम गोंडले यांनी पण काय विचारत नाही केला. सुनील परशुराम गोंडले, परशुराम सीताराम गोंडले यांनी असं चुकीच्या लेखी प्रोसेसवर सही केली का एकूण क्षेत्र 38.70 हेक्टर या जमिनीचे 19.35 या खरेदी खताने विक्री केले आहे हे मला माहीत आहे. मी जर आजारातून बरा झालो नसतो, वारलो असतो, तर तिथं काय केलं असतं त्यांनी? 19.35 हे खरेदी खताचा नंबर नाही. खरेदी खताचा नंबर आहे 49/57/2020 हा टाकला असता. कारण त्यांनी काय केला, लेखी पुरुषीश्वर सुभाष आणि ते गेले होते. त्यांना 1 लाख रुपयाची लाच दिल्यावर त्यांनी त्या पैशाला भुलून त्यांनी त्याच्यावर फक्त एकट्याने सही केली. लेखी पुरुषी दोघांच्या नावाने होती. त्यांनी मला सुद्धा विचारलं नाही. आणि त्या अगोदर मी त्यांना 2 वेळा सांगितलं कारण आपल्या जमिनीचा विषय काय आहे, तर त्याने अतिक्रमण केले. आणि हे त्यांना आमचाच भाचा जे के पाटील यांचा भाचा प्रशांत वाघमारे यांना मी 5,000 देऊन वकील नेमलेले होते. त्यांनी पण सांगितलं, मामा तुम्ही फक्त सही करू नका सध्या कुठे. तरी त्यांनी जाऊन 1 लाख रुपयाची लाच घेऊन त्या लेखी पुरुषीवर सही केल्यामुळे त्या लाचखोर नराधम तहसीलदार विजय तलेकर यांनी फेरफार मंजूर केला आणि काकांचं वाटणीपत्राचं क्षेत्र 0.17.70 जिरायती 0.0100 वर्कस 1 गुंठा वर्कस हे क्षेत्र विक्रांतगिरी संस्थेच्या नावावर केलं. म्हणजे दोन्ही क्षेत्र नावावर केलं. कारण जमीन आमची महामार्गाची एका कडेची आहे. हे कॉरिडॉर महामार्गाचा नकाशा पाहिल्यास आपल्या लक्षात येईल. आणि सदर जमीन फसवणूक प्रकरणी मला काँग्रेस भवन, जय शिवरायांनी 2 वेळा जमीन परत करायला तयार झाले. पण त्यांनी काय केला, या प्रकाश अंकुश खैरेने, या परशुराम सीताराम गोंधळी आणि सुनील परशुराम गोंधळी यांना खोटे प्रतिज्ञापत्र केलं. बघा ते खोटे प्रतिज्ञापत्र दिसतं. काकांचं वय लिहिले 45 वर्ष. कारण सगळे पुरावे आहेत. अशा 80 पानांची अशा 60 फायली माझ्याकडे जमा झालेल्या आहेत. म्हणून तर अलिबागला 46 दिवस उपोषण करताना मला सोमनाथजी घारगे साहेब या गोंधळी तुम्ही विजय व्हाल असा आशीर्वाद दिला आहे. पण त्यांच्या हातात काय नसतं, ते काही गुन्हा नोंद करू शकत नाही. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर पनवेल नितीनजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा माझ्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. कारण त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धारेराव होते त्यावेळी. ते धारेराव साहेब त्यांनी मला त्यांच्याकडे नेले. बघा हा तलवारबाजीचा लढाई करणारा, बघा त्याचा आहे का, बघा किती छोटा दिसतो, पण तलवारबाजीचा लढाई असे बॅनर लावले. ते त्यांनी सांगितलं धारेराव मर्द येतो नामदेव गोंधळी. नामदेव गोंधळीला 4 महिन्यापासून मी ओळखतो. तो करीत असलेल्या आंदोलनाला माझ्या शुभेच्छा आहेत. साहेबांनी मला शुभेच्छा दिल्या. तसेच
नायक तहसीलदार विजय विजय नाही संभाजी शेलार साहेब यांनी मला माहिती अधिकारमध्ये त्यांच्याच अधिकाऱ्यांना झापून 1 महिना कशाला लागायला पाहिजे त्यांना देऊन टाका. कारण सुनील परशुराम गोंधळी यांच्या 1/2/2023 रोजीच्या अर्जावर, कारण अगोदर ते 2 वर्ष माझ्यासोबत होते, 2 वर्षे मला त्याने अर्ज सगळे त्यांनी दिलेत आणि हे आता 30/9/2025 रोजी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात कोर्टात केस चालू आहे. त्यानं मी घेतणार आहे का तुम्ही 2 वर्षे मला सहाय्य करा, त्या सहाय्य चेकिंग करा असा मी विनंती करणार आहे. कोणाला? जज मॅडम अंगेरकर मॅडम यांना. कारण माझे वकीलच तो मॅनेज करायचा. त्या वकिलांना पण मी आता काढलेलं आहे. एका वकिलाला तर 3 लाख रुपये देऊन सुद्धा त्यांनी मलाच मारायची धमकी दिली. तर सांगितलं हे बाबा, अरे माझ्याकडनं 3 लाख घेतलेलं मलाच मारतोस आणि तू अलिबागचा आणि तू राहतोस कुठे? पनवेलला. हे असं काय करू नको बाबा, तू माझा नातेवाईक आहेस, तुला दाखवलं असतं. हां, तर त्याने नंतर सांगितलं तुझा फौजदारी हे करतो. आता माझ्याकडे काय तेवढे पैसे नाही, कारण मी कंपनीत काम करतो, ते मला पगार कसा तरी पुरतो माझ्या घर खर्चासाठी. तर या कामी माझ्या आईने खूप मेहनत केलेली होती. कारण आम्ही आता तिकडे शेतावर निताले मानपाडा येथे जे घर बांधलं आहे 2 एकरमध्ये, म्हणजे बांधलाय तो 2 गुंठ्यामध्ये, पण आम्ही तिथे झोपड्या बांधून राहायचो. आम्ही दुधीची काशी करायचो. ती बिचारी पाणी डोक्यावर वाहून मी कावड घ्यायचो आणि तिथेच पावसाळ्यात राहायचो, उन्हाळी राहायचो. एवढी मेहनत केलेली आहे. आणि त्या आईचा त्या अगोदर 4 वर्ष जगली असती. या नराधम अधिकाऱ्यामुळं मी करोनाच्या काळात तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकलो नाही. कारण मीच आजारी होतो. माझ्या मुलाला मी 4-5 हजार द्यायचो. त्यांना सांगत होता. कारण काय, मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट केली ते रेट्रो तो काहीतरी इंजेक्शन होता, ते घेतल्यावर ते काय होईल याला पण घाबरायचं. पण याने असं हे केलं होतं. त्याला त्याने खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकाऱ्याने खोटा रिपोर्ट, सगळ्यांनीच खोटी रिपोर्ट केले होते. त्याला सांगितलं हे नाला आहे का, मला ते 30-35 लाख देतात, तुला मी 30 लाख देतो आणि तुझी 2 बोटं तोडतो. तो लगेच दुसऱ्या दिवशी कुठं गायब झाला तर अजून पत्ता नाही. कारण तो आला होता एकदा बदली जाऊन. कारण असे सगळ्यांनी चोरीचं काम केलेलं आहे. आणि संतोष कचरे मंडळ अधिकारी यांनी तर माझ्यावर केस केली. शहर पनवेल पोलीस स्टेशनमध्ये. त्यात सांगितलं कादवानी साहेबांनी, हे बाबा त्या नामदेव गोल्डीवर काय करतो, केस करतोस. त्याकडे एवढ्या फायले आहेत. त्याने बघा 2 आता फायले आणलेत. तुम्ही जळून जाल एवढे त्याकडे फायले आहेत. हां, प्रकरण आता मी त्यांना निलंबित करा. कोणाला? तहसीलदार. कारण तहसीलदार विजय तलेकर यांचा, विजय पाटलांचा काहीच नाही त्यात दोष. पण त्याने सुद्धा पत्रकारांना बाईट दिली नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर भडकलो एकदा. पण विजय तलेकर यांनी 9/12/2021 न्याय निर्णय देऊन चुकीचं काम केलेलं आहे. कारण त्यांनी संपूर्ण जमीन नावावर केलेली आहे. काका, माझी जमीन 24/8/2020 रोजी आणि काकाची जमीन 24/12/2021 रोजी. माझी जमीन संपली आणि मी तर आजारातून बरा झालो होतो. मग त्यांनी काय केला, काकांना मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा, बोगस सातबारा केला आहे. आणि त्याला पण ते समजत नाही. समजतं. कारण ही फसवणूक कशी होती का, नामदेव जर मेला तर 7 गुंठ्याचे पैसे त्यांनी त्याला दिले असते. कोणाला? परशुराम सीताराम गोंधळी यांना. पण शिल्लक जमीन उत्तरेकडील 12.35 हेक्टर या जमिनीचा प्रश्न पुढे उद्भवणार होता. त्यामुळे त्यांनी खरेदी खतात काय केले, पान 16/39 वर कारण नामदेव गोंधळी यांनी मौजे वावंडे सर्वे नंबर, हिस्सा नंबर 2चे पैसे घेतलेले आहेत असे लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी मग काय केलं असतं. आणि हे चुलते मला नुसते अतिक्रमण होते, ते शिव्या घालत होते.
का मला आता नवीन रेटने पैसे द्यायला लागतील. पण 24/12/2021 रोजी त्यांचा संपूर्ण हिस्सा उत्तरेकडील नावावर होऊन सुद्धा ते त्यांना काहीच बोलत नाही. आता सुद्धा लोक बोलतात अरे ते परशुराम मुनीला तर पैसे दिलेत. मी सांगलं तो भल्लाच त्याला देईल पैसे. कारण आता जनार्दन कासार साहेब उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर 1 यांना मी भेटलो. त्यांनी सांगितलं मी यांना पैसे देऊ शकत नाही परशुराम मुंडे आणि मित्रांनी संसार. कारण काय त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे आणि तुमचा दिवाणी दावा चालू आहे 217/2023 ने. कारण चुकीचा आकार फोड 21/9/2020 रोजी मोजणी झाल्यानंतर जे केलेलं आहे त्यानुसार कोणाला मित्रांनी गिरीश संसारे यांना फक्त 7 गुंठ्याचे पैसे मिळतात. माझ्या जमिनीतून त्याला 14 गुंठ्याचे पैसे मिळत होते. याचा अर्थ त्यांनी दोन्ही हिस्से नावावर केले सिद्ध होतं. पण या कामी मला माझ्या आईने खूप धीर दिलेला आहे. इथे मी फास घेत असताना, कारण मी फास का घेत होतो, कारण मी आजारी होतो. माझा मुलगा मला खूप मेहनत करत होता, माझी मिसेस. कारण मी जमीन विकली होती 4,30,000 ने 30,000 गुंठ्याने. त्याने काय केलं आता कोर्टात जे का डॉक्युमेंट आले ते 2,15,000 ने विकले. ते असे कागदपत्र आलेलेच आहे. 25 सप्टेंबर 2020 रोजीचा अजून एक वचनचिठी करार त्यांनी केलेला आहे. तर माझी आई आता जितकं मी भाग घेतला, बायको झोपली होती जाऊन काय का घेतला त्या आईला काय बोललो मी. तो काका मला असा बोलतो का तुझं मला नवीन रेटने पैसे द्यायला लागतील. त्या मी रागवले. तिच्या मानेपर्यंत माझा हात गेला. तर त्याच्यामुळे मला इतका पश्चाताप झाला. मी माझ्या आईला असं हात तिच्या मानेपर्यंत न्यायला नको म्हणून मला असं वाटलं का हे हात जळून खाक व्हायला पाहिजेत. पण औषध खाला दवाखान्यात न्यायला लागतो. हे पोराला फुकट त्रास म्हणून फासच घ्यावा. इथे आता इथे तो फास नाही, ती बघा ती दोरी आहे. मोठी दोरी, ती दोरी चांगली इथेच वरती इथे करा. याला स्टीलच्या रॉडला दोरी टांगली आणि फास घेतला. पण काय आश्चर्य, ती तो फास आहे ना बाजूलाच गेला आणि मी त्या 5 फूट पुलावरून खाली पडलो. आणि त्यावेळी माझी आई तिथं प्रगट झाली. कारण आई तिथं नव्हती, आई माझ्या बहिणी तिथं होती. ती मला काय बोलली, हे राजा तू काय करतो, तुझ्या मुलाला आणि आम्हाला पोरका करतो का, असं करू नको राजा, तू काय केलेलं नाहीस. बरं आई तुझ्या मानेला मी हात लावला, या हात जळायला पाहिजे. नाही रे राजा, एक विड्याला गेलो असताना माझा पाय मुरगळला होता, तू मला खांद्यावरनं आपल्या तळापर्यंत आणलं होतं. मी म्हणाला आई अरे मी आता आहे ना मजबूत. त्यावेळेला मी मजबूत होतो आणि भरपूर लोक होती ते पण सांगतील तुम्हाला. त्या आईला मी माझ्या खांद्यावर आणलं. असा माझा शहाणा पोरगा मला मारेल का, तू काय हे करू नको, उठ राजा उठ, असा फास घेऊ नको. कारण मी 5 मिनटं मूर्छित होतो आणि 5 मिनटं मूर्छा निघून गेल्यावर तिथं आई नव्हतीच. अशी ही कथा आहे. म्हणूनच मी जरा अभंग बोलतो छोटा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुका म्हणे माझे करी संता तुम्हा संतावरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. अशी माझी कधी आई अजून 4 वर्ष लागली असती, पण तिचा त्या कामी मी म्हणूनच लढा देत आहे. भले माझा हो का नाही काम,
पण आता कोर्टात 30/9/2025 रोजी वरिष्ठ सर्दीवाली न्यायालयात दावा चालू आहे. तिथे मी आता स्वतःच हे करणार आहे, लढणार आहे. कारण वकिलांना मी काढले, कारण ते मॅनेज व्हायचे. आणि 8/10/2025 रोजी मी यांना निलंबित करा, यांना म्हणजे कोणाला, तहसीलदार विजय तलेकर, भूमी अभिलेख अधीक्षक चुकीचा आकारफोड करणारे, आणि भालेराव यांना निलंबित करावं म्हणून. तर मला ते संदेशजी शिर्के साहेब चांगले आहेत, त्यांनी म्हणून तसा रिपोर्ट पण दिलेला आहे. सदर 1/2/2023 रोजीच्या अर्जाच्या अनुषंगाने मला रिपोर्ट संपूर्ण पोलिसांनी दिलेले आहेत. त्यांच्यावर फौजदारी होऊ शकते, पण माझ्याकडे काही तेवढे पैसे नाहीत. पण आता 30/9/2000 त्यांच्याकडे 4 कागदपत्र आणि 25 सप्टेंबर 2020 रोजीचा नवीन वचनचिती करार हा त्यांनी एक वेगळाच केला की मी मारणार आहे म्हणून. त्याने आणावा तो. नमस्कार.